आपण चर्चा करत आहोत। तर आपला महत्वाचा जो मुद्दा आहे की खारे वारे आणि मतलई वारे यांचा जर संदर्भ बघितला तर आपल्याला माहित आहे कोकणाला लागून समुद्र आहे आणि पुढे कोकण म्हणजे जमीन आहे। मग इकडे आहे समुद्र आणि इकडे आहे जमीन। मग आपल्याला माहित आहे समुद्रावर गेलं तर कंटिन्युअसली आपल्याला वारे वाहताना दिसतात, कारण समुद्रावर मोकळा एरिया आहे। त्यामुळे दिवसा सकाळी सूर्य उगवला आणि सकाळी सूर्य उगवला आणि जमीन तापायला लागली तर इकडे ही जमीन आहे आणि इकडे काय आहे, पाणी आहे। जमीन पण तापायला लागली आणि पाणी पण तापायला लागलं, पण जमीन लवकर तापते, लवकर थंड होते। लक्ष द्या व्यवस्थित, जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते, पाणी सावकाश तापतं आणि सावकाश थंड होतं। बरोबर आहे? म्हणजे सकाळी सूर्य उगवला, दुपारी 12, 1, 2 पर्यंत कडक ऊन पडलं एकदम, आणि अशा प्रकारचं कडक ऊन पडल्यावर जमीन जास्त तापेल का पाणी जास्त तापेल? जमीन। तर मुद्दा असा आहे, जमीन लवकर तापते त्यामुळे जमीन तापली, आणि जमीन प्रचंड तापल्यामुळे मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं, तापमान वाढलं की हवेचा दाब काय होतो? कमी होतो, आणि तापमान कमी झालं की हवेचा दाब काय होतो? वाढतो। मग इकडे काय झालं, समुद्र पण तापतो आहे आणि जमीन पण तापते आहे, पण लवकर कोण तापते? जमीन। लवकर जमीन तापली म्हणजे आपण इमॅजिन करू की जमिनीचं टेम्परेचर साधारणतः 40 डिग्री सेंटीग्रेडला गेलं, समजा एवढं नाही जात, पण 40 डिग्री सेंटीग्रेड, 30 डिग्री सेंटीग्रेड घेतलं तर जमिनीचं टेम्परेचर गेलं 30 डिग्रीला। दुपारी 12, 1, 2, 3च्या आसपास जमिनीचं तापमान आहे 30 डिग्री सेंटीग्रेड। म्हणजे जमिनीवर तापमान जास्त आहे, तापमान जास्त आहे म्हणजे हवेचा दाब काय होणार? कमी। म्हणजेच या भागात कोणता पट्टा तयार झाला? कमी दाबाचा पट्टा, हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला। आणि ऑब्विसली हा इकडे जो समुद्र आहे, या समुद्रावर आपल्याला माहित आहे जमीन जेवढ्या वेगाने तापली तेवढ्या वेगाने समुद्र तापलाय का? नाही, तो सावकाश तापतो आहे। म्हणजे तोपर्यंत त्याचं टेम्परेचर समजा समुद्राचं असेल फक्त 20 डिग्री। जर समुद्राचं तापमान 20 डिग्री आहे म्हणजे तापमान काय आहे? कमी आहे। कमी कमी तापमान आहे म्हणजे हवेचा दाब कसा असेल? जास्त दाब। म्हणजे इकडे कोणता पट्टा असेल? जास्त दाबाचा पट्टा। इकडे कोणता पट्टा असेल? कमी दाबाचा पट्टा। त्यामुळे लक्ष द्या, दिवसा 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 जमीन आणि पाणी तापलं, पण जमीन वेगाने तापली, जमिनीचं तापमान वाढलं, त्यामुळे हवेचा दाब काय झाला? कमी झाला, आणि जमिनीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला। त्यामुळे दिवसा समुद्राकडून वारे वाहू लागले। कुठे वाहू लागले? जमिनीकडे। कोकणाकडे म्हणजेच कुठे वाहू लागले? जमिनीकडे। दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहू लागले, बरोबर आहे? आणि दिवसा समुद्राकडून जमिनीकडे हे वारे वाहू लागले, आणि दिवसा जे वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहू लागले, समुद्रावरनं वाहत आहे त्यामुळे ते खारे असणार आहे। समुद्राचं पाणी खारं असतं, त्यामुळे ह्या वाऱ्यांना खारे वारे असं संबोधलं जातं। आले का लक्षात? खारे वारे कशाला म्हटलं जातं? लिहून घ्या, खारे वारे। खारे वारे दिवसा दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना, दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे असे म्हणतात। समुद्रावरून वाहिले म्हणून कसे असणार? खारे असणार। तर आणि दिवसा वाहतात का रात्री वाहतात? दिवसा। मग आता दिवस मावळला, संध्याकाळ झाली, आता 7, 8, 9 वाजली। दिवस मावळला म्हणजे आता सूर्य गेला, मग सूर्य गेला म्हणजे आता थंडी यायला लागली किंवा थंड व्हायला लागलं। पण जमीन जशी लवकर तापली तशी जमीन लवकर काय होणार? थंड होणार। 7, 8, 9 वाजेपर्यंत जमीन एकदम थंड होऊन जाणार, पण पाणी जसं सावकाश तापलं तसं थंड पण कसं होणार? सावकाश होणार आहे। मग पाणी हे सावकाश थंड होणार आहे, त्यामुळे रात्री साधारणतः 9-10च्या आसपास आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं पाणी अजून एवढं थंड झालेलं नाही। समुद्राच्या पाण्यात 9-10 वाजता जरी गेलं तरी तुम्हाला बाहेर थंडी असेल, पण समुद्राच्या पाण्यात तुम्हाला थोडं गरमाई जाणवेल, कारण ते सावकाश थंड होतं। त्यामुळे रात्रीच्या वेळेस आपल्या लक्षात येते की समुद्राचं तापमान समजा 20 डिग्री आहे, पण जमिनीचं तापमान झाले 10 डिग्री, कारण जमीन झाली थंड। मग समुद्राचं तापमान जास्त आहे म्हणजे इथे हवेचा दाब कसा असणार आहे? कमी। कॉन्ट्रास्ट आहे ना? म्हणजे या ठिकाणी रात्रीच्या वेळेस काय झाले? समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, आणि त्याच वेळेस या जमिनीवर कोणत्या दाबाचा पट्टा आहे? जास्त दाबाचा, कारण तापमान कमी आहे। तापमान कमी म्हणजे दाब जास्त। मग आता जास्त दाबाचा पट्टा जमिनीवर आणि कमी दाबाचा पट्टा समुद्रावर, मग वारे कुठून कुठे वाहतील?
कमी दाबाकडून जास्त दाबाकडे, सॉरी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. तर जास्त दाबाचा पट्टा जमिनीवर आहे आणि कमी दाबाचा पट्टा कुठे आहे? समुद्रावर आहे. म्हणजे हे वारे वाहू लागले जमिनीकडून समुद्राकडे. रात्री का दिवसा? रात्री. म्हणून मग या वाऱ्यांना मतलई वारे असे म्हणतात. वाक्य लिहून घ्यायचं. मतलई वारे. मतलई वारे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना, रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना मतलई वारे असे म्हणतात. तर रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटलंय आपण? मतलई वारे असं म्हटलं. आले का लक्षात? परीक्षेला साधा सोपा प्रश्न विचारला जातो. ठाण्याची क्वेश्चन पेपर बघा तुम्ही, बरेच साक्षात्कार होतील. प्रश्नपत्रिका अवघड नाही, फक्त स्टेटमेंट मध्ये प्रश्न विचारलेले आहे. यामध्ये आपला बेस क्लिअर असणं, आपल्या अनालिसिस क्लिअर असणं, तशा प्रश्नांची सवय असणं फार गरजेचं आहे. परीक्षेला प्रश्न असतो, खालील विधानांचा विचार करा. विधान नंबर 1, दिवसा जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे असे म्हणतात. आणि विधान नंबर 2, रात्री समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना मतलई वारे असे म्हणतात. मग विधान 1 बरोबर, दोन्ही बरोबर, 2 बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. दिवसा जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना, दिवसा जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे म्हणतात. बरोबर आहे का? वाचा काय आहे? हा, आणि त्यांनी काय केलंय? फक्त जमिनीकडून समुद्राकडे केलं. मग स्टेटमेंट बरोबर असेल का? नाही. पण मग हे उत्तर कधी येईल तुम्हाला? जेव्हा तुमचा बेस क्लिअर आहे, डोकं लावता आलं पाहिजे. नुसतं पाठांतर नाही, पाठांतरावर मार्क मिळवण्याचे दिवस गेले. आणि जरी मार्क मिळत असतील, मेरिट मध्ये येण्याचे दिवस गेले. मेरिट मध्ये यायचं, बेस क्लिअर पाहिजे, तुमचं डोकं चाललं पाहिजे. हा दिवसा मग सरांनी सांगितलं होतं जमीन लवकर तापते. मग जमीन तापली म्हणजे कमी दाब जमिनीवर, म्हणजे वारे कुठून वाहणार? समुद्राकडून जमिनीकडे वाहणार. आणि इथे तर काय दिलेलं आहे? जमिनीकडून समुद्राकडे. म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. एवढं आपलं डोकं चाललं पाहिजे. डोकं चाललं तरच मार्क मिळतील. नुसतं पाठांतर केलं आणि काहीतरी भरोसा ठेवला परमेश्वरा तुला 10 नारळ फोडतो मला पास कर, तोच लात मारून हसकून देईल. म्हणजे अभ्यास कर पाहिजे. तर सगळ्यांना विनंती आहे. तर अशा प्रकारचं हे महत्वाचे वारे आहे आणि या महत्वाच्या कन्सेप्ट आहे. आता आपल्याला चर्चा करायची आहे महाराष्ट्रातील पर्जन्यमान. मग महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग किती आहे? 9 आहे. मागच्या लेक्चरला लिहून दिलेला आहे. कृषी हवामान विभाग किती आहे? 9. आणि मग महाराष्ट्रात पाऊस कसा पडतो? मग आपल्याला माहित आहे भारतात जो काही पाऊस पडतो ते वारे ज्या दिशेने येतात त्या दिशेचं नाव त्या वाऱ्यांना दिलं जातं. आणि मग भारतात जे वारे येतात ते वारे मुख्यतः या दिशेकडून येतात. मग कोणती दिशा आहे ही? नैऋत्य. नैऋत्यकडून येतात. आणि काय घेऊन येतात? पाऊस घेऊन येतात, मान्सून घेऊन येतात. म्हणून त्यांना नैऋत्य मान्सून असं म्हटलं जातं. मग नैऋत्य मान्सून भारतात प्रथम कोणत्या राज्यात येतो? केरळ. मग नंतर वरती वरती येत मग केरळवरून मग कर्नाटक, कर्नाटकवरून गोवा आणि मग महाराष्ट्रात एंटर होणार. जर महाराष्ट्रात खालून तो वरती वरती येणार आहे तर महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनचं आगमन सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यात होणार? सांगा, कोणत्या जिल्ह्यात होणार? सिंधुदुर्ग. सगळ्यात खालचा जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग. मग महाराष्ट्रात सर्वात प्रथम पावसाचं आगमन होतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आणि मग मुद्दा असा आहे की प्रारंभीच्या काळात उन्हाळ्यात आपल्याला माहिती आहे कोकणात कडक ऊन असतं एकदम. त्यातच समुद्र किनारा जो आहे तो समुद्र किनाऱ्याच्या भागात ऑलरेडी बाष्प असतो. आणि त्याचबरोबर समुद्र किनाऱ्याच्या भागात वाळू आहे. बरोबर आहे ना? प्रचंड वाळू आहे समुद्र किनाऱ्याच्या भागात. आणि प्रचंड उन्हामुळे वाळू काय झालेली असते? प्रचंड तापलेली असते. प्रचंड जर वाळू तापली तर त्या भागात काय होतंय की त्या भागात अत्यंत तापमान वाढतं, कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. बरोबर आहे ना? आणि त्याच काळात काय होतं की हे जे वारे इकडून आले या वाऱ्यांना लक्षात येतं की इथे कमी दाबाचा पट्टा आहे. ते पटकन त्या कमी दाबाच्या पट्ट्यात शिरायला बघतात. बरोबर आहे? आपण समजा तिकीट काढायला गेलो आणि आपण बघितलं की एकाच काउंटरवर खूपच कमी गर्दी किंवा गर्दीच नाही, बाकी सगळीकडे गर्दी. आपण काय करू? पळत पळत जाऊन पहिले त्या काउंटरवर गर्दी करू. बरोबर? गर्दी करू इन द सेन्स तिथे शिरण्याचा प्रयत्न करू, कारण आपल्याला माहिती आहे इथे सगळ्यात कमी गर्दी आहे. तशा प्रकारचं इकडे जे आहे इकडे पण समुद्र किनाऱ्यावर ज्या भागात अत्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला हे वारे पटकन तिथे शिरतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात वारे अचानक एकत्र आले की ते लगेच वरती जातात. वरती जाऊन प्रचंड कडकडाट करतात आणि पाऊस देतात. आणि मग अशा प्रकारचा प्रारंभी जो पाऊस येतो मान्सून,
प्रारंभी जो आला, प्रारंभी जो मान्सूनचा पाऊस येतो, प्रारंभी जे जून मध्ये किंवा मेच्या एंडिंगला किंवा जून महिन्याच्या स्टार्टिंगला जे काही पाऊस पडतात, थुई थुई किंवा झिमझिम पाऊस पडतात का, ते मुसळधार पाऊस पडतात प्रारंभीचे, कारण त्यांना लक्षात येतं कमी दाबाचा पट्टा आहे, त्यालाच मान्सूनचा स्फोट असं म्हटलं जातं. एक्सप्लॉयटेशन ऑफ द मान्सून किंवा मान्सूनचा स्फोट नावाची कन्सेप्ट आहे. मे महिन्याच्या शेवटी किंवा मान्सूनच्या सुरुवातीला अतिशय मुसळधार आणि गडगडाटी वादळांसह जे पाऊस पडतात त्यांना काय म्हटलं जातं, मान्सूनचा स्फोट असं म्हटलं जातं. लक्षात असू द्या, कन्सेप्ट आहे, जाऊ द्या, ती लक्षात राहून जाईल, मान्सूनचा स्फोट. यानंतर मात्र अशा प्रकारचे बाकीचे वारे आता आले आणि सगळे वारे आता या किनारपट्टीवर आले. आणि किनारपट्टीवर मग आपल्याला माहित आहे की अशा प्रकारचं किनारपट्टीवर आले, पण किनारपट्टीवरून पुढे निघाले तर पुढे निघाले तर लगेच काय आहे, किनारपट्टी ही, आणि किनारपट्टीवरून पुढे निघाले तर काय आहे, सह्याद्री पर्वत. इकडे समुद्र आहे, या समुद्रावरून आले म्हणजे बाष्प घेऊन आले, पण बाष्प घेऊन आलेले वारे या भागात येणार. कोकणाचा हा भाग म्हणजे खलाटी आहे आणि हा भाग म्हणजे वलाटी आहे, शिकवलेला आहे, आता मी जास्त त्यावर वेळ घालवणार नाही. या खलाटीच्या भागात येतात, नंतर इकडे अडतात म्हणजे वारे इथे थांबतात आणि इथे थांबून यांना खालून गरम वाफ लागते. गरम वाफ लागते म्हणून ते अजून हलके होतात, वरती जातात, वरती जाऊन थंड होतात आणि पाऊस पाडतात. म्हणजे किनारपट्टीच्या भागात काही प्रमाणात पाऊस देतात, बरोबर आहे. किनारपट्टीच्या भागात जो पाऊस दिला, टेंटेटिव्ह आकडे आहे पण समजण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. लक्षात असू द्या की अशा प्रकारचे या किनारपट्टीच्या भागात हे वारे जो पाऊस देतात, हा बघा, हा किनारपट्टीचा भाग सांगतोय बरं का. किनारपट्टीच्या भागात जो काही पाऊस देतात तो साधारणतः 300 ते 400 सेंटीमीटर आहे. किती आहे, 300 ते 400 सेंटीमीटर पाऊस देतात. कुठे देतात, किनारपट्टीच्या भागात. मग या किनारपट्टीवरून या सह्याद्रीच्या म्हणजे वलाटीच्या वलाटीच्या भागात येतात, बरोबर आहे ना. हा सह्याद्रीचा भाग म्हणजे कोणता आहे, वलाटीचा. मग या भागात वारे आले की या भागात वारे डायरेक्टली अडणार आहे. अडले म्हणजे वारे अडले, आता पुढे जायला मार्ग नाही, म्हणजे कुठे जातात, वरती जातात. आणि वरती जाताना तापमान काय होत जातं, कमी कमी होत जातं. काल आपण लॅप्स रेट नावाची कन्सेप्ट बघितली. 165 मीटर डिग्रीवर 165 मीटर उंचीवर 1 डिग्रीने तापमान कमी होतं. म्हणजे वरती वारे चालले पण वरती जाताना तापमान काय झाले, कमी झाले. आणि मग अशा प्रकारचं वरती जाताना तापमान कमी झाले. मग आपल्या लक्षात येतं की अशा प्रकारचं वरती जाताना तापमान कमी झालं म्हणजे तो बाष्प जो सुटा झालेला आहे तो अधिकाधिक एकत्र येतो आणि जास्त बाष्प एकत्र आला की तो ढग तयार होतो. आणि अशा प्रकारच्या ढगांमध्ये अजून बाष्प साचायला लागला की ते अत्यंत कडक होतात आणि अशा प्रकारचे कडक झालेले ढग वरती वरती जातात, पण एक वेळ त्या ढगांची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता संपते. आणि मग जेव्हा त्यांची क्षमता संपते तेव्हा ते कडकडाटी आवाजासह जे फुटणार आहे. आणि अशा प्रकारचे ते फुटले म्हणजे खाली काय येणार आहे, पाऊस येणार. आणि मग आपण म्हणणार म्हणजे सांद्रीभवन नावाची कन्सेप्ट होते. सांद्रीभवन किंवा कंडन्सेशन म्हणजे मेघांचं ढगांचं मेघात रूपांतर किंवा वाफेचं पाण्यात रूपांतर होतं. आणि अशा प्रकारचा प्रचंड मुसळधार पाऊस या भागात होतो, कुठे, वलाटीच्या भागामध्ये. पण आपल्या लक्षात येईल या खलाटीपेक्षा किंवा कोकणाच्या या भागापेक्षा इकडे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण इकडे काय झाले, जास्तीत जास्त ढग एकत्र आले आणि याला अडले, बरोबर आहे, याला अडले आणि पडले. त्यामुळे इकडच्या भागापेक्षा पावसाचं प्रमाण इकडे वाढलं. मग इकडे होतं 300 ते 400, तर इकडे पावसाचं प्रमाण जवळजवळ 350 ते 450च्या आसपास होतं. 350 ते 450 सेंटीमीटर. कुठे, सह्याद्री पर्वताच्या पैठ्याच्या भागात, कोकणाला लागून. म्हणजेच मुद्दा जर बघायचा तर रायगड जिल्ह्याचा इकडे खालापूर आणि कर्जत नावाचा तालुका आहे. कर्जत आणि खालापूर तालुका इकडे किती पाऊस होतोय, 350 ते 400. पण रायगड जिल्ह्याचा इकडे जो तालुका आहे तो अलिबाग नावाचा तालुका आहे आणि या अलिबाग मध्ये 300 ते 400 पाऊस होतो. आले का लक्षात, अलिबाग पेक्षा कर्जत खालापूरला पाऊस कसा असेल, जास्त असेल. त्याचं हे फिनॉमिनॉन आहे. त्यातच आता हे वारे आलेले आहे बघा. हे वारे जेव्हा आले, प्रचंड बाष्प घेऊन आलेले वारे असते, प्रचंड. कारण हे वारे कुठून येतात तर भारत तर इकडे असा आहे, पण हे वारे या अंटार्क्टिका पासून इकडून निघालेले असतात. एवढे हजारो किलोमीटर ट्रॅव्हल करून येतात. सगळा मार्ग कशावरून आहे, समुद्रावरून. आणि एवढा हजारो किलोमीटर वाऱ्यांनी ट्रॅव्हल केला आणि हे समुद्रावरून वारे येतात. म्हणजे हे वारे प्रचंड बाष्प घेऊन आलेले आहे आणि हे वारे आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आले. तिथे 300 ते 400 सेंटीमीटर पाऊस पडला. तिथून पुढे जे तिथून पुढे वलाटीच्या भागात किंवा सह्याद्रीच्या उताराच्या भागात आले. त्या भागात काही प्रमाणात त्यांनी 350 ते 450 सेंटीमीटर पाऊस पाडला, बरोबर आहे. आता मात्र मग याच सह्याद्रीच्या भागामध्ये अशा काही जागा आहे. इकडे जव्हार नावाची जागा आहे, इकडे या ठाण्यामध्ये मुरबाड नावाची जागा आहे, पुण्यामध्ये इकडे शिवनेरी डोंगर आहे
किंवा या भागात मावळ नावाचा डोंगर आहे किंवा भीमाशंकर नावाचा डोंगर आहे, इकडे या रायगड जिल्ह्यात इकडे पोलादपूर आहे, महाड आहे, किंवा रायगड जिल्ह्यातच इकडे माथेरान नावाचं ठिकाण आहे, आठवते का? इकडे या सातारा जिल्ह्यात इकडे महाबळेश्वरचा भाग आहे, पाचगणीचा भाग आहे, बरोबर आहे ना? या इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोलीचा भाग आहे. हे भाग म्हणजे घाटमाथे आहे. घाटमाथे माहित आहे ना, कालच्या लेक्चर आपण शिकलेलो आहोत घाटमाथे, सह्याद्रीची सपाट माथ्याची शिखर. आता तिकडे काही वाफ गेली किंवा वारे गेले, घाटमाथ्यावर जर वारे गेले तर घाटमाथ्याची उंची ऑलरेडी जास्त आहे आणि त्याच्यावर गेले म्हणजे त्याच्यामध्ये किती बाष्प असेल, जेवढा वरती जातो तेवढा बाष्प जास्त होतो, प्रचंड बाष्प असतो. आणि घाटमाथ्यावर आपल्याला माहित आहे, महाबळेश्वरला जा, पाचगणीला जा, माथेरानला जा किंवा आंबोलीला जा, झाडं खूप आहे. झाडांमधून जाणारी हवा गरम असेल का थंड असेल? थंड असेल. म्हणजे ऑलरेडी त्या भागात उंचीवर थंडी भयानक आहे, म्हणजे प्रचंड ढग कडक झालेले आहे, प्रचंड बाष्प साचलेला आहे. आणि आता खालून पण जाणारी हवा थंड लागते म्हणून अजून प्रचंड बाष्प साचलेला आहे. आणि असा प्रचंड बाष्प साचलेले ढग जेव्हा फुटतात तेव्हा प्रचंड मुसळधार आणि भयानक पाऊस पडतात, बरोबर आहे? म्हणजे इतका पाऊस पडतात की या दोनही भागांपेक्षा तिथला पावसाचं प्रमाण जास्त आहे. आणि मग तिथल्या पावसाचं प्रमाण आकड्यांमध्ये जर आपल्याला सांगायचं तर आपण सांगू शकू की हा घाटमाथा भाग आहे. घाटमाथे म्हणजे महाराष्ट्राचा अगदी नाशिक जिल्ह्याचा इगतपुरी पण येतो. तर जव्हार आहे, इगतपुरी आहे, इकडे हा मुरबाड आहे, इकडे हा भीमाशंकर आहे, इकडे हा रायगड आहे, याचबरोबर इकडे हा आंबोली आहे. अशा प्रकारचा हा घाटमाथा जो भाग आहे, या घाटमाथ्याच्या भागात आपल्या लक्षात येतं की जवळजवळ 500 ते 600 सेंटीमीटरच्या आसपास, कधी कधी तर 650 सेंटीमीटरच्या आसपास पाऊस पडतो. येते का लक्षात? मग जर परीक्षेला प्रश्न विचारला महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचा किंवा पावसाचा विभाग कोणता, कोणता आहे? घाटमाथा विभाग. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचा विभाग कोणता? घाटमाथा विभाग. घेऊन घ्या, सर्वाधिक पर्जन्याचा विभाग घाटमाथा विभाग. प्रत्येक स्टेटमेंटला कारण आहे आणि कार्यकारण भावानुसार सांगतो आहे, कारण नुसते पाठ करून मेरिट मध्ये येता येत नाही, कन्सेप्ट क्लिअर लागतात. सर्वाधिक पावसाचा किंवा पर्जन्याचा विभाग घाटमाथा विभाग. तर अशा प्रकारचा सर्वाधिक पर्जन्याचा विभाग झाला. कोणता विभाग झाला? घाटमाथा विभाग आहे. यानंतर मग आता मात्र पाऊस आला आणि पाऊस आला मात्र मुद्दा असा झाला की या घाटमाथ्याच्या पलीकडे इकडे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. पर्जन्य छाया असं म्हटलं जातं, म्हणजे डोंगर असा आहे आणि डोंगराला लागून हा भाग आहे. डोंगराला आडले हे वारे इकडे पडले, इकडे पण भरपूर पाऊस झाला. इथून जेव्हा पुढे जाणार तेव्हा हा प्रदेश लगेच इकडे आहे पर्जन्याच्या छायेमध्ये. छायेमध्ये म्हणजे सावलीमध्ये, बरोबर आहे? त्यामुळे हे वारे सरळ इथून पुढे असे निघून जाणार. जास्त थंड होणार का? खाली येत राहणार. पण खाली येत राहणार, आता त्यांना खाली यायला जागा आहे, खाली येत राहणार. मग मात्र मुद्दा असा आहे, खाली येत राहणार मात्र इकडे पाऊस देणार का? खाली आल्यावर पाऊस देतील का? खाली आल्यावर ढगच तयार होत नाही, उलट ढग काय होणार? सुटे सुटे होऊन जाणार. वरती जेवढे जाणार तेवढे कडक ढग तयार होणार. पण मग आता हे खाली यायला लागले, यांना रस्ता दिसला म्हणून ते खाली यायला लागले आणि त्या भागात पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झाला, बरोबर आहे? म्हणजे सह्याद्री पर्वताला लागून पठारावर जो प्रदेश आहे त्या प्रदेशाला काय म्हटलं जातं? पर्जन्य छायेचा प्रदेश. त्या भागात पण पाऊस पडतो, पण महाबळेश्वरला म्हणजे इकडेच आहे, महाबळेश्वर नावाचं ठिकाण आहे सातारा जिल्ह्यात, इकडे पावसाचं प्रमाण जवळजवळ 550 किंवा 600 सेंटीमीटर आहे. आणि इकडे वाई आहे, महाबळेश्वरला लागूनच लगेच अगदी 10, 20, 40 किलोमीटरच्या आसपास आहे. महाबळेश्वरला पावसाचं प्रमाण आहे किती? जवळजवळ 550 ते 600 सेंटीमीटर. आणि थोडस पुढे 30-40 किलोमीटरला वाईला गेलं तर वाईला पावसाचं प्रमाण डायरेक्ट 50 सेंटीमीटर पर्यंत कमी होतं. डायरेक्ट एवढं, 500 वरून डायरेक्ट 50. का? कारण पर्जन्य छायेचा प्रदेश. आले का लक्षात? तर अशा प्रकारचा हा एकंदर महत्वाचा मुद्दा आहे आणि अशा प्रकारचे महत्वाचे संदर्भ आहे. यानंतर मात्र पुढचा महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील कायम दुष्काळी प्रदेश, अवर्षणग्रस्त प्रदेश किंवा ज्याला हा अशा प्रकारचा हा प्रदेश आहे. हा जो प्रदेश आहे, एवढ्या प्रदेशात प्रॉब्लेम असा होतो की आता इथून खाली वारी यायला लागली. आता इथे होतं इथून आता खाली यायला लागले. आता डोंगर आहे का परत पुढे? नाही. मग डोंगरावरून काय होणार आहे? डोंगर ओलांडणार, मग काय होणार आहे? खाली यायला लागले. पण खाली यायला लागले, इकडे प्रॉब्लेम काय झाला की या प्रदेशात आपल्याला माहिती आहे मार्च एप्रिल मे मध्ये वावरं नांगरून ठेवलेली असतात आणि मार्च एप्रिल मे मध्ये कडक उन्हाळा असतो आणि प्रचंड वावरं तापलेली असतात. गहू निघाले,
काय जे असेल अशा प्रकारची आपली पिकं निघाली की वावर मग आपल्याला माहिती आहे पाणी नाही, मोकळी ठेवा आणि नांगरून ठेवून दिलेली असतात आणि नांगरून ठेवून दिलेली वावरं आता त्यांच्यामधून जे आहे ते त्यांच्यामध्ये प्रचंड हीट पडणार आहे, प्रचंड जे आहे ते सूर्य उगतो आहे, आग उगतो आहे मार्च एप्रिल मे आणि ती वावरं प्रचंड तापलेली आहे म्हणजे त्यांच्यामधून बाहेर काय पडेल, वाफ, उष्णता बाहेर पडेल आणि इकडे थंड म्हणजे अशा प्रकारचा हा जो बाष्प, हा बाष्प आता या भागात आला पण बाष्प आला म्हणजे आता खाली खाली येऊ लागला, बरोबर आहे ना, इकडे डोंगर नाही खाली खाली येऊ लागला, बाष्प खाली खाली येऊ लागला आणि खालून कोणती हवा लागते, गरम का थंड, गरम, मग गरम लागल्यावर ते काय एकत्र येतील का, गरम लागल्यावर ते उलट सुटे सुटे होतील, सुटे झाले हलके झाले की चालले परत वरती, म्हणजे जे त्यांनी सांद्रीभवन होऊन पाऊस द्यायला पाहिजे त्याच्याऐवजी ते काय करतात, बाष्प आहे पण खालून गरम हवा लागल्यामुळे ते जे आहे ते सुटे होतात आणि सुटे झाले पुढे चालले, पुढे जाऊन मग मात्र वरती वरती जाताना एकत्र येतात पण तोपर्यंत ते इकडे पोहोचून जातात, म्हणजे या प्रदेशात पाऊस अत्यंत कमी पडतो, इकडे थोडाफार सातमाळा डोंगर आहे, थोडाफार हरिश्चंद्र डोंगर आहे, हरी शंभू महादेव आहे, त्या भागाला थोडेफार अडले तर पडतात पण बाकी सगळे वारे कुठे निघून जातात, सरळ पुढे निघून जातात आणि सरळ पुढे निघून गेले त्यामुळे त्या भागात जास्त पाऊस पडतो का, जास्त पाऊस पडत नाही, म्हणून या प्रदेशाला कायम दुष्काळी प्रदेश किंवा महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त प्रदेश असं म्हटलं जातं, अवर्षण म्हणजे पाऊस अत्यंत कमी, वर्षा म्हणजे पाऊस, अवर्षा किंवा अवर्षणग्रस्त, तर या पावसाला या प्रदेशाला अवर्षणग्रस्त प्रदेश असं म्हटलं जातं, म्हणजे या प्रदेशात पावसाचं प्रमाण इतकं कमी होतं की पावसाचं प्रमाण जवळजवळ 40 ते 70 डिग्री सेल्सिअस तर सेंटीमीटर, तर एवढाच जो आहे तो एवढाच पाऊस पडतो, 40 ते 70 एवढाच पाऊस पडतो, तर अशा प्रकारचा पडला तर पडला, कधी कधी जास्त पडतो कधी कमी पडतो कधी पडतच नाही, अशा प्रकारचा हा अवर्षणग्रस्त प्रदेश आहे, हा एवढा मोठा प्रदेश आहे, तालुके सांगितले असते पण वेळ कमी आहे आपला, जाऊ द्या, म्हणजे तुम्हालाच लक्षात येईल की नाशिक जिल्ह्याचा हा त्र्यंबक पेठ आहे, सुरगाणा आहे, त्र्यंबकेश्वर आहे, इगतपुरी आहे, भयानक पाऊस आहे, बरोबर आहे, पण नाशिक जिल्ह्याच्या इकडे जर आलं तर इकडे मग मालेगाव आहे, नांदगाव आहे, येवला आहे, बरोबर आहे, तर अशा प्रकारचा येवला, मालेगाव, नांदगाव, बागलाण या प्रदेशात पावसाचा पत्ताच नाही तेवढा, आता पडायचा नाही तर आता भयानक पडतो आहे, तो जाऊ द्या आता नुकसानीचाच आहे, पण पावसाळ्यात पावसाचा पत्ता असतो का जास्त नाही, तर अशा प्रकारचा एकंदर म्हणजे हा अवर्षणग्रस्त प्रदेशाचा भाग येतो आणि अशा प्रकारची कन्सेप्ट आहे, नंतर मात्र यातही अवर्षणग्रस्त प्रदेशात काही ठिकाणं तर अशी आहे की त्या काही ठिकाणी इतका कमी पाऊस पडतो की महाराष्ट्रात सर्वात कमी पावसाचं ठिकाण आहे, मग सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वरला भयानक पाऊस पडतो, पण सातारा जिल्ह्याच्या इकडे खटाव नावाच्या तालुक्यात किंवा मान खटाव नावाच्या तालुक्यात एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडतो, सांगा कोणता, महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचं ठिकाण कोणतं, ठिकाण जिल्हा नाही विचार, तर सर्वात कमी पावसाचं ठिकाण आहे दहिवडी, सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात आहे दहिवडी, फक्त आतापर्यंत लक्षात आलं की एक वर्ष इतका कमी पाऊस पडला, फक्त 29 सेंटीमीटर पाऊस पडला, फक्त किती, 29 सेंटीमीटर, म्हणजे एक वर्ष तर एवढा कमी पाऊस पडला, म्हणजे महाराष्ट्रात सर्वात कमी पावसाचं ठिकाण कोणतं, दहिवडी, कोणत्या जिल्ह्यात आहे, सातारा जिल्हा, याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात कोरडा जिल्हा, कोरडा म्हणजे सर्वात कमी पावसाचा जिल्हा, महाराष्ट्रात सर्वात कोरडा जिल्हा किंवा सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे तो आहे सोलापूर, खरं तर सोलापूर आणि नगर आहे पण नगरच्या अकोल्याच्या भागात जरा बरा पाऊस होतो, सोलापूरला कुठेच बरा पाऊस होत नाही, सोलापूरला सगळ्यात कमी पाऊस आहे महाराष्ट्रात, तरी पण सगळ्यात जास्त साखर कारखाने सोलापूरला आहे, तो मुद्दा वेगळा आहे, उजनी धरण त्याचं पाणी जबरदस्त आहे, कुठे सर्वात कमी पावसाचं ठिकाण आणि सर्वात कमी पावसाचा जिल्हा, ठिकाण कोणतं आहे, दहिवडी, आणि जिल्हा कोणता आहे, सोलापूर, ठिकाण तुमचं गाव वेगळं आणि तुमचा जिल्हा वेगळा, आलं का लक्षात, सातारा जिल्ह्याच्या एका भागात भयानक पाऊस आहे, महाबळेश्वर, मेढा, हा जो पाटण, कोयनानगर या भागात भयानक पाऊस आहे आणि इकडे कमी पाऊस आहे, इकडे एकदमच कमी पाऊस आहे डायरेक्ट 29 सेंटीमीटर, पण इकडे डायरेक्ट 500 सेंटीमीटर पाऊस आहे ना, मग जिल्हा म्हणला तर जिल्हा कसं काय होईल,
जिल्हा इकडे 500 इकडे 29, जिल्हा म्हणला म्हणजे सगळं एकत्र करावं लागेल ना. सगळं एकत्र केलं तर व्हॅल्यू कमी होऊन जाते. तसा हा जिल्हा सगळीकडेच कमी पाऊस आहे. पण तरी पण याच्यापेक्षा कमी पाऊस आहे का? नाही. सगळ्यात कमी पाऊस कुठे आहे? दहिवडीला. पण जिल्हा जर विचारला तर कोणता जिल्हा आहे? सोलापूर. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचा जिल्हा सिंधुदुर्ग. सर्वाधिक पावसाचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. हा ठिकाण तर सांगतो ना, पहिलं जिल्हा सांगतो. ते एकाच वेळेस सांगितलं का कन्फ्युजन होतं, म्हणून मी थांबलोय. सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. आणि मग सर्वात जास्त पावसाचं आता ठिकाण, सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली. एका वर्षी तिथे इतका पाऊस पडला, 709 सेंटीमीटर पाऊस पडला. 709 म्हणजे एवढा भयानक पाऊस पडला. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आंबोली, जिल्हा सिंधुदुर्ग. मग आंबोली घाट कोणती ठिकाणं जोडतो? आंबोली घाट, घाटमार्ग मी वाचून यायला सांगितले. आंबोली घाट कोणती ठिकाणं जोडतो? व्हेरी गुड. सावंतवाडी, बेळगाव ही ठिकाणं जोडतो. तर आपला मुद्दा आहे अशा प्रकारचं पावसाचं साधारणतः सिनेरिओ आहे. याचबरोबर मराठवाड्यात जर गेलं तर लक्षात येतं हा जो मराठवाड्याचा जो भाग आहे, या मराठवाड्याच्या भागात जरा पाऊस कमीच आहे. पण तरी पण ठरलेला जेवढा पाहिजे तेवढा पाऊस पडतो. मराठवाड्याच्या भागात साधारणतः जर बघायचं तर 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस पडतो. म्हणजे याच्यापेक्षा थोडा जास्त आहे, 50 ते 75. पण मराठवाड्याचा असं आहे कमीत कमी तेवढा तरी पाऊस हमखास पडणार, निश्चित पडणार. म्हणून मराठवाड्याला निश्चित पर्जन्याचा विभाग असं म्हटलं जातं. तर मराठवाड्याला निश्चित पर्जन्याचा विभाग असे म्हटले जाते. तर अशा प्रकारचा निश्चित पर्जन्याचा विभाग आहे मराठवाडा. थोडाच पाऊस आहे 50 ते 75, पण तेवढा तरी पडतो. पण इकडे मराठवाड्याचा नंतर काय सुरू झाला? हा विदर्भ. विदर्भाचा जर मुद्दा बघितला तर हा विदर्भाचा झाला पश्चिम भाग आणि हा विदर्भाचा झाला पूर्व भाग. यामध्ये लक्षात येतं की अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नांदेडचा जाऊ द्या, पण मग हा जो भाग आहे अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या भागात पावसाचं प्रमाण पण अत्यंत कमी आहे. बरंच कमी पावसाचं प्रमाण होतं. पाऊस जरी असला तरी माती चांगली नाही तिथे. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता फार कमी आहे. म्हणजे आपल्या इकडे गहू भरला, आपल्या इकडे सांगतो पावसाचं प्रमाण आपल्याकडे कमीच आहे, पण गहू भरला तर 10 दिवस कमीत कमी त्याला पाणी नाही मिळालं तरी पण तो तग धरतो. कारण जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता काय आहे? चांगली आहे. कधी कधी 15 दिवस जरी त्याला गॅप पडला तरी पण तो गहू ते पाणी राहतो. पण इकडे असं आहे की मातीच अशी आहे सुट्या कणांची आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. त्यामुळे गहू भरला आणि 7 दिवसात त्याला पाणी मिळालं नाही, 8व्या दिवशी गहू आडवा व्हायला सुरुवात होणार. आणि पाण्याचा ऑलरेडी प्रॉब्लेम आहे आणि त्यातच जे आहे त्यातच माती अशी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड भयान आयुष्य आहे. त्यामुळे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या याच भागात आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि मातीचा पण प्रॉब्लेम आहे आणि रोजगाराचा पण प्रॉब्लेम आहे. कारण नागपूर राहिलं इकडे आणि मुंबई राहिलं इकडे, मध्येच आहे. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळे संदर्भ आहे आणि यामुळे विदर्भाच्या पश्चिम भागात पावसाचं प्रमाण कमी आहे. कमी म्हणजे साधारणतः अमरावतीच्या काही भागात जरा बरा पाऊस पडतो. या ठिकाणी पण 50 ते 60 सेंटीमीटर हे पावसाचं प्रमाण आहे. पण तिकडून जरा इकडे शिरलं, इकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, आपल्या लक्षात येतं की भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचा फायदा असा आहे की या भागात मान्सूनची ही शाखा येते, तशी मान्सूनची ही शाखा सुद्धा येते. म्हणजे अशा प्रकारचा जर महाराष्ट्राचा नकाशा काढला, इकडून तर पाऊस येतोच, पण इकडून पण काही शाखा पाऊस घेऊन येते. आणि त्याचबरोबर त्या भागात वनसंपदा भरपूर आहे, म्हणून वनातील जाणारी हवा काय असणार? थंड असणार. म्हणजे जास्तीत जास्त ढग तयार होणार, जास्तीत जास्त संद्रीभवन होणार आणि जास्तीत जास्त पाऊस देणार. बरोबर आहे. आणि मग त्यामुळे या भागात पावसाचं प्रमाण वाढत जातं आणि या भागात पावसाचं प्रमाण जवळजवळ 100 ते 200 सेंटीमीटर पर्यंत वाढत गेलेलं आहे. म्हणजे विदर्भाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे येताना पावसाचं प्रमाण काय होत जातं? वाढत जातं का कमी होते? विदर्भाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे येताना पावसाचं प्रमाण वाढत जातं. इकडे किती आहे? 50 ते 60 आणि इकडे किती आहे? 100 ते 150. म्हणजे काय झाले? वाढत आहे. म्हणजे गडचिरोलीकडे जाताना पावसाचं प्रमाण काय होतंय? वाढत जातं. आणि आता मला सांगा कोकणात पश्चिमेकडून पूर्वेकडे येताना
वाढत जातं, इकडे काय होत जाते वाढत जातं, आणि इकडे पण काय होत जाते वाढत जाते. आले का लक्षात? अशा प्रकारचे मुद्दे आहे. आणि मग अशा प्रकारचा सगळ्या भारतभर किंवा महाराष्ट्रभर पाऊस पसरतो. आणि मग अशा प्रकारचा जून मध्ये पाऊस आलेला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मुक्काम ठोकतो. पण मुद्दा असा आहे 21 सप्टेंबर नंतर पृथ्वीचं उत्तरायन दक्षिणायन सुरू होतं. म्हणजे 21 सप्टेंबर नंतर पृथ्वीचं दक्षिणायन म्हणजे दक्षिण ध्रुव सूर्याच्या समोर जाणार. म्हणजे हा उत्तर गोलार्ध सूर्यापासून दूर दूर जाणार. म्हणजे मग आता सूर्याच्या समोर हा भाग आला म्हणजे इकडे तापमान काय होणार वाढणार. तापमान वाढलं म्हणजे हवेचा दाब काय होणार कमी होणार. आणि हवेचा दाब कमी झाला, इकडे मात्र भरपूर पाऊस पडून गेलेला आहे. पाऊस पडून गेला, सगळे नाले ओढ्या नाले विहिरी खळखळत आहे, शेतं बहरलेली आहे. त्यामुळे या भागात तापमान काय झाले कमी झाले. तापमान कमी झाले म्हणजेच हवेचा दाब काय झाला जास्त झाला. म्हणजेच सप्टेंबर नंतर वारे जास्त दाबाकडून कुठे वाहू लागतील कमी दाबाकडे. म्हणजे आतापर्यंत ते वारे तिकडून इकडे येत आता परत माघारी चालला. बरोबर आहे. मान्सून ज्या मार्गाने आला त्याच मार्गाने आता मान्सून परत काय चाललाय माघारी चालला. म्हणून असं म्हटलं जातं 15 सप्टेंबर नंतर माघारी मान्सूनचा काळ सुरू होतो. कोणता काळ आहे माघारी मान्सून. तर 15 सप्टेंबर नंतर माघारी मान्सूनचा काळ सुरू होतो. आणि मग 15 सप्टेंबर पासून जवळजवळ 15 डिसेंबर पर्यंत माघारी मान्सून असतो. आणि मग सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये जर पाऊस पडला तर तो कोणता पाऊस असतो माघारी मान्सूनचा पाऊस असतो. आणि मग अशा प्रकारचं पावसाच्या संदर्भात असणारे महत्त्वाचे मुद्दे. तर अशा प्रकारचा महाराष्ट्रातील पर्जन्याचे मुद्दे किंवा त्या संदर्भात असणारी महत्त्वाची माहिती. शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा वाक्य लिहून घ्या. हिवाळ्यात सर्वाधिक तापमान कक्षा. हिवाळ्यात सर्वाधिक तापमान कक्षा. हिवाळ्यात सर्वात जास्त तापमान कक्षा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी असते तर लक्षात असू द्या हिवाळ्यात सर्वाधिक तापमान कक्षा असते पुणे. हिवाळ्यात सर्वाधिक तापमान कक्षा कुठे असते पुणे. आणि मग खालच्या ओळीत लिहा उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान कक्षा. उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान कक्षा नागपूर. तापमान कक्षा म्हणजे काय तर एकाच दिवसाचं सगळ्यात जास्त तापमान आणि त्याच दिवसात म्हणजे 24 तासाच्या आत सगळ्यात कमी तापमान. नागपूरला उन्हाळ्यात इतकं तापतं की दिवसा तापमान जातं 48 डिग्री. आणि एकदा रात्र झाली की आजूबाजूच्या गार वारे सुटतात. गार वारे सुटून तापमान कमी व्हायला लागतं. आणि कधी कधी तर रात्री इतकं कमी होतं त्याच दिवशी ज्या दिवशी दुपारी 48 गेलं त्याच दिवशी रात्री इतकं कमी होतं डायरेक्ट 19 डिग्रीपर्यंत. म्हणजे सकाळच्या म्हणजे सगळ्यात जास्त आणि कमी तापमानातला फरक किती झाला जवळजवळ 29 डिग्री. म्हणजे एवढा मोठा फरक झाला. आणि फरक म्हणजेच काय तापमान कक्षा. म्हणजे सगळ्यात जास्त जर फरक असेल कोकणाच्या भागात उन्हाळा जरी असला तरी कोकणाच्या भागात उन्हाळ्यात तापमान वाढून समजा गेलं 32 पर्यंत आणि रात्री कमी होऊन किती आलं 25 पर्यंत आलं. किती डिफरन्स आहे 7. म्हणजे तापमान कक्षा जास्त आहे का कमी आहे कमी आहे. इकडे मात्र डायरेक्ट 48 आणि 19 म्हणजे 29 डिग्री तापमान कक्षा काय आहे जास्त आहे. आले का लक्षात. तर अशा प्रकारचा हा महत्त्वाचा फरक आहे आणि अशा प्रकारचे महत्त्वाचे हे कन्सेप्ट आहे. आले का इथपर्यंत लक्षात. तर अशा प्रकारचा हा साधारणतः मुद्दा. आता आपल्याला चर्चा करायची आहे महाराष्ट्र प्राणी संपदा. हेडिंग द्या महाराष्ट्र प्राणी संपत्ती किंवा प्राणी संपदा. तर महाराष्ट्र प्राणी संपत्ती किंवा प्राणी संपदेविषयी आपल्याला विचार करायचा आहे. लक्ष द्या लिहून घ्या. भारतीय राज्यघटना कलम 48A. राज्यघटना कलम 48A किंवा 48(1). हे कलम सांगते
तर भारतीय राज्यघटना कलम 48(1) मध्ये सांगितलेलं आहे की वने, वन्य प्राणी आणि पर्यावरण यांचं काय संरक्षण. मग वनांचं संरक्षण करायला सांगितलं की वनं तोडायला सांगितली? संरक्षण. राज्यघटना सांगते शिवाय. वनांबरोबरच वन्य प्राणी म्हणजे बिबटे असतील, बिबट्याला मारायची परवानगी नाहीये. आणि याचबरोबर पर्यावरण यांचं संरक्षण आणि संवर्धन या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे. भारतीय राज्यघटनेचं कलम सांगितलेलं आहे. मग राज्यकर्त्यांना राज्यघटना कंपल्सरी आहे. मग राज्यकर्त्यांनी पण अशी धोरणं आखायची आहे किंवा असे कायदे करायचे आहे की ज्या कायद्यांच्या माध्यमातून वने, वन्य प्राणी आणि पर्यावरणाचं संरक्षण होईल. मग वने, वन्य प्राणी आणि पर्यावरणाच्या संरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने किंवा राज्यघटनेने किंवा संसदेने वेगवेगळे कायदे केलेले आहे. आणि या कायद्यानुसार ठरवलेलं आहे भारतात जे वन्य प्राणी आहे आणि निसर्ग आहे, वन आहे, त्यांचं संरक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे. म्हणून ज्या भागात वनांचा सुंदर परिसर आहे त्या भागाला राष्ट्रीय उद्यानांचा दर्जा देण्यात आला आहे. मग परीक्षेला प्रश्न विचारला जातो, भारतातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क किंवा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. हेडिंग द्या 1 नंबर राष्ट्रीय उद्याने. तर भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. जिम कॉर्बेट ब्रिटिश अधिकारी आहे, त्याचं नाव देण्यात आलेलं आहे जिम कॉर्बेट. आणि कोणत्या राज्यात आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क? उत्तराखंड. परीक्षेला विचारला जातो उत्तराखंड. चालू घडामोडीच्या संदर्भात सांगायचं तर आत्ता जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाला रामगंगा राष्ट्रीय उद्यान असं पण नाव देण्यात आलेलं आहे, कारण त्या भागातून रामगंगा नदी वाहते. गंगा नदीची उपनदी आहे रामगंगा. तर अशा प्रकारचं हे राष्ट्रीय उद्यान आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. पहिला मुद्दा क्लिअर. यानंतर आपला दुसरा मुद्दा आहे की अशा प्रकारचीच राष्ट्रीय उद्यानं महाराष्ट्रात सुद्धा आहे. मग आज मितीला महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहे. पहिला आकडा लिहायचा आणि मग पुढे लिहून घ्यायचं. महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने आहे 6. महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने किती आहे? 6. केंद्र सरकार तो दर्जा देतं राष्ट्रीय उद्यानाचा. आणि महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहे? 6. भारतात जवळजवळ 101 आहे, त्यापैकी महाराष्ट्रात किती आहे? 6 आहे. आता ती 6 कोणती आहे ती मी सांगतो, लक्ष द्या. महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहे. त्यामधलं एक नंबर द्यायचा ताडोबा राष्ट्रीय उद्यान. 1 नंबर ताडोबा राष्ट्रीय उद्यान. हां, जिल्हा पण लगेच लिहायचा. हेडिंग द्यायची ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. आणि हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान मगरींसाठी प्रसिद्ध आहे. मगरी. ताडोबा राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी आहे, पण तो व्याघ्र प्रकल्पामध्ये मी सांगणार आहे. सध्या काय आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान मगरींसाठी प्रसिद्ध आहे. पक्षी आहे, प्राणी आहे, फुलं आहे, फळं आहे, भरपूर काय आहे. अगदी ताडोबा नावाचा आदिवासींचा देव सुद्धा आहे, मोर पण आहे, भरपूर काय आहे. पण सगळ्यात प्रसिद्ध जो प्रश्न विचारला जाईल, मगरींसाठी भारतातील प्रसिद्ध उद्यान कोणतं? ताडोबा राष्ट्रीय उद्यान. चंद्रपूर जिल्ह्यात आहे अशा प्रकारचे ताडोबा. यानंतर दुसरं राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे पेंच राष्ट्रीय उद्यान. पेंच राष्ट्रीय उद्यान. दुसरं राष्ट्रीय उद्यान आहे पेंच राष्ट्रीय उद्यान. कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्हा आहे. नागपूर लगेच तुम्ही लिहून टाकायचं नागपूर जिल्ह्यात. आणि हवं तर पुढे लिहायचं सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी, कारण पर्वत महत्त्वाचा आहे. तिकडे सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी. बोला. त्याच्यामध्ये प्राणी पक्षी सगळं जिकडे वनसंपदा चांगली आहे, प्राणी पक्षी आहे, त्याला कशाचा दर्जा दिला आहे? राष्ट्रीय उद्यानाचा. म्हणजे दर्जा दिला तर काय होतं? लोक जाऊन झाडं तोडत नाही. लोक फिरायला जाणार, मजा करायला जाणार,
तिथे हॉटेल असणार, एन्जॉय करणार, प्राणी पक्षी बघणार, नो प्रॉब्लेम. तुम्ही तुमचा पण एन्जॉय करा आणि त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या, पण मारायचे काम करायचं नाही, तोडायचं काम करायचं नाही. बरोबर आहे. त्यासाठी पण दर्जा द्यावा लागतो ना. तर अशा प्रकारचा हा पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान जर अजून बघितलं, अजून भरपूर प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे, ते मी नंतर सांगतो. तिसरं महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे, गोंदिया जिल्ह्यात आहे. गोंदिया जिल्ह्यात नवेगाव बांध. गोंदिया जिल्ह्यात आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. डायग्राममुळे लगेच लक्षात येतं कुठे लोकेशन असेल. थोडक्यात नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, गोंदिया. तर तिसरं राष्ट्रीय उद्यान आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. कुठे आहे? गोंदिया जिल्ह्यात आहे. आणि नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पानघोड्यांसाठी प्रसिद्ध आहे. पानघोडे, हिप्पोपोटॅमस, पानघोड्यांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. तर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? पानघोडे. आणि अजून अस्वलांसाठी पण प्रसिद्ध आहे. अस्वल, अस्वल. बाकी अजून भरपूर आहे. त्या ठिकाणी एक मोरांचा भाग आहे, त्या ठिकाणी मोर येऊन नाचतात, तो मोरनाची नावाचा भाग आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. जाऊ द्या, अगदी मगरींसाठी पण प्रसिद्ध आहे. वाघ आहे, पण तो वाघांचा मुद्दा मी नंतर सांगणार आहे. आलं का लक्षात? किती झाले? 3. अजून 3 बाकी आहे. यानंतर पुढचं राष्ट्रीय उद्यान आहे, त्या राष्ट्रीय उद्यानाला नाव आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान. गुगामल. बरोबर नजर इकडे फिरली पाहिजे, लक्षात आलं पाहिजे कुठे आहे. नुसतं लिहून देण्यात मजा नाही, त्यासाठी डायग्राम लागतं. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती जिल्हा. दिसतोय ना? क्लिअर दिसतंय ना शेवटून? तर अमरावती जिल्ह्यात गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे, सातपुडा पर्वताच्या परिसरात. सातपुड्याची गाविलगड नावाची डोंगररांग आहे, आणि या गाविलगड डोंगररांगांच्या परिसरात कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे? गुगामल. मेळघाटाच्या परिसरात. मेळघाट आहे, पण मग मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हटलं जातं, राष्ट्रीय उद्यानाला गुगामलच नाव आहे. आणि हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे काही अंतरापर्यंत उडू शकणाऱ्या उडत्या खारींसाठी प्रसिद्ध आहे. उडत्या खारी. खारी म्हणजे चहा बिस्किटाची खारी नाही, खारी म्हणजे खारुताई, स्क्वॅरल. तर थोड्या अंतरापर्यंत या झाडापासून अशी जंप मारते आणि बराच मोठं लांब झाड आहे तिथपर्यंत जाऊन चिपकते. अशा प्रकारचे आपल्याकडच्या खारुताई कशा, इकडं बाजूने दुसऱ्या झाडावर जायचं असतं, वरून खाली येतात, खालून मग इकडून जातात. तिकडच्या खाली तिकडून उड्या मारतात थोड्याफार. थोड्या अंतरापर्यंत उडू शकणाऱ्या उडत्या खारी कुठल्या प्रसिद्ध आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान. आणि बाकी अजून भरपूर प्राणी पक्षी भरपूर काय आहे, पण जाऊ दे, आपल्यापुरतं बस झालं. यानंतर राष्ट्रीय उद्यानं झाली 4. सगळी चारीच्या चारी कोणत्या भागात आहे? विदर्भ. विदर्भ भागात आहे, किंवा नागपूर प्रशासकीय, नाही नागपूर नाही, अमरावतीमध्ये एक आहे, पण विदर्भामध्ये आहे. यानंतर 5वं महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे सांगली जिल्ह्यात आहे, आणि सांगली जिल्ह्यात त्याचं नाव आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली जिल्ह्यात आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान. आणि मग मला सांगा, चांदोली धरणाच्या जलाशयाला काय म्हटलं जातं? बघून सांगा, लिहून दिलेलं आहे मी जलाशय आणि त्यांची नावं. सांगा, चांदोली धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? चांदोली धरणाचा जलाशय वसंत सागर. बरोबर आहे. सांगलीचे भूमिपुत्र आहे वसंतदादा पाटील, यांचा जन्म म्हणजे यांचा जिल्हा आहे वसंतदादा पाटील, त्यांच्या नावावरून जे त्या जलाशयाला काय नाव आहे? वसंत सागर. आणि लिहून घ्या, फुलपाखरांसाठी प्रसिद्ध. फुलपाखरे. फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. कोणता? चांदोली राष्ट्रीय उद्यान. त्यामुळे त्याला फुलपाखरांचा स्वर्ग असे म्हणतात. येतो प्रश्न, 1 लाईनर. फुलपाखरांचा स्वर्ग असं कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला म्हणतात? कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला? चांदोली राष्ट्रीय उद्यानाला फुलपाखरांचा स्वर्ग असे म्हणतात. तर चांदोली राष्ट्रीय उद्यान फुलपाखरांचा स्वर्ग असे म्हणतात चांदोली राष्ट्रीय उद्यानाला. यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यानात ग्रास ज्युवेल लिहून घ्या.
ग्रास जुवेल जगातील सर्वात लहान आकाराचं फुलपाखरू. सर्वात लहान आकाराचं फुलपाखरू, स्मॉलेस्ट बटरफ्लाय इन द वर्ल्ड. ग्रास जुवेल जगातील सर्वात लहान आकाराचं फुलपाखरू. यानंतर सदर्न बर्डविंग. सदर्न बर्डविंग जगातील सर्वात मोठ्या आकाराचं फुलपाखरू. जगातील सर्वात मोठा आकार, जगातील सर्वात मोठ्या आकाराचं फुलपाखरू सदर्न बर्डविंग. आणि ब्ल्यू मॉर्मॉन. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू. ब्ल्यू मॉर्मॉन महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू. म्हणजे अशा प्रकारचे अनेक फुलपाखरं आढळतात. अगदी जगातलं सगळ्यात मोठं, सगळ्यात लहान आणि महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन. प्रत्येकावर वेगळा प्रश्न येऊ शकतो, मी एकाच वेळेस सांगतोय. तर अशा प्रकारची फुलपाखरं आढळतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात? चांदोली. आणि मग बाकी चांदोली राष्ट्रीय उद्यानात अजून प्राणी पक्षी भरपूर आहे, जाऊ त्याचा आपला सध्याचा मुद्दा. तर हे चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि याचा हा संदर्भ शेवटी एक राष्ट्रीय उद्यान राहिलं. आणि महाराष्ट्रातील शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे. त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव आहे, व्यवस्थित डायग्राम बघा, त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव आहे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात थोडंफार पसरलेलं आहे, त्याचं नाव आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली, मुंबई. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली, मुंबईच्या भागात बोरीवली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? बोरीवली, मुंबई. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे. आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान टायगर सफारी पार्कसाठी प्रसिद्ध आहे. सॉरी, टायगर नाही, लायन सफारी पार्क. लायन सफारी पार्क. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? सॉरी, त्याच्यामध्ये काय प्रसिद्ध आहे? लायन सफारी पार्क. तर लायन सफारी पार्कसाठी प्रसिद्ध आहे. याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात कान्हेरी या बौद्ध लेणी आहे. कान्हेरी या बौद्धांच्या लेणी आहे. कान्हेरी या बौद्धांच्या लेणी आहे. आणि मुद्दामून जे परीक्षेसाठी असतील त्यांच्यासाठी माझा प्रश्न आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या रेल्वे मार्गावर आहे? कोणत्या रेल्वे मार्गावर? पश्चिम रेल्वे. कारण बोरीवली कोणत्या रेल्वे मार्गावर आहे? पश्चिम. आणि हे उद्यान, राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? बोरीवलीला आहे. त्यामुळे असं काही पण विचारू, आपल्याला ते टॅकल करता आलं पाहिजे, त्यासाठी बेस लागतो. बेस लागतो म्हणूनच एवढं डिटेल शिकवावं लागतं. तर अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे हवामान आणि प्राणी संपदेला सुरुवात केली. प्राणी संपदेचा व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य नावाचा अत्यंत इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे, तो पुढच्या लेक्चरला मी घेणार आहे. पण सर्वांना विनंती आहे, जे टॉपिक झाले ते वाचून यावं लागेल. पुढच्या लेक्चरला आल्या आल्या मी पहिली प्रश्न उत्तरं घेणार आहे, कारण तुम्ही वाचून येतात का नाही ते पहिलं मला चेक करावं लागेल.